हातकणंगले तालुक्यातील नरेंदे येथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। यावेळी नरेंदे येथील महादेव माने परिवाराच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आलं। पालखीच्या दर्शनासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील आमदार अशोक माने, खासदार धैर्यशील माने तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली। यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून हजारो भाविकांनी आपली उपस्थिती नरेंदे येथे दाखवली। पालखीच्या आगमनाच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजराने परिसरातील वातावरण धार्मिक बनलं होतं। यावेळी महादेव माने परिवाराच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आलं। नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलोय नरेंदे येथे। संपूर्ण भारत देशाचा आराध्य दैवत असणारे अक्कलकोट स्वामींची पालखी आज नरेंदे इथं महादेवरावजी माने यांच्या घरी विराजमान झालेली आहे। सदर पालखीचं दर्शन घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आज भाविक इथे दाखल झालेले आहेत। सदर पालखीची एक मोठी परंपरा कोल्हापूर जिल्ह्याचा हातकणंगले तालुक्यात असून दत्त जयंतीचे औचित्य साधून सदर स्वामींच्या पालखीचे आगमन आज झालेलं आहे। सदर पालखींच्या आगमन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय असेल, गावातील शैक्षणिक, राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत। सदर पालखी आज इथे विराजमान होणार असून सकाळी तिचा प्रवास कुंभोज मार्गे सुरू होणार आहे। तरी सदर पालखीचे मानकरी सर्व सालकरी इथे उपस्थित आहेत। महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची नरेंदे येथे उपस्थिती आज या नरेंदे गावाला एक धार्मिकतेचं रूप प्राप्त करून देत आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी, मनेनमाळा, उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।